गेल्या अनेक वर्षांपासून चांदूर रेल्वे शहराची वाढीव पाणी पुरवठा मागणी प्रलंबित असताना आणि काही वर्षाअगोदर पाण्याचा प्रचंड दुष्काळ सोसला असताना अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तालुक्यातील इतर 5 गावांना या स्थळावरून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे। त्यावरून चांदूर रेल्वे शहरातील अन्यायाची परंपरा कायम ठेवत शहराचे हक्काचे पाणी पळविण्याचा घाट रचला जात असल्याचे आरोप शहर काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत केलेला आहे। चांदूर रेल्वे शहराला 1974 पासून मालखेड तलावावरून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होत आहे। 2020 मध्ये शहराची क्षेत्रवाढ होऊन त्यासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी नगर परिषदेने केली होती। मालखेड धरणाची एक उपयुक्त पाणीसाठा 8.935 दलघमी असून त्यापैकी शहराचे पाणीपुरवठा करिता 1.73 दलघमी आरक्षित आहे। 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून दरडोई दर दिवशी 135 लिटर पाण्याची आवश्यकता चांदूरवासियांना लागणार आहे। परंतु शहराची ही वाढीव पाणीपुरवठा मागणी शासनाने अमान्य केली आहे। तर दुसरीकडे त्याचवेळी जलजीवन मिशन अंतर्गत मालखेड धरणावरून चिरोडी, सावगी, मगरापूर, कार्ला, ठुगाव, पाथरगाव या 5 गावांकरिता प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता देऊन जलद गतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। सदर 5 गावांचा पाणीपुरवठा करिता 30 वर्षांकरिता म्हणजे 2054 या लोकसंख्येकरिता 0.417 दलघमी पाण्याचे आरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे। चांदूर रेल्वे शहरवासियांकरिता वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी नाकारणे व त्याचवेळी त्या गावाकरिता अतिरिक्त पाण्याची मागणी पूर्ण करण्यात येत असणे ही चांदूरवासियांकरिता अत्यंत क्रूर अन्याय करणारी बाब असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलसंपदा विभाग याचा दुटप्पीपणा स्पष्ट करणारी ही बाब आहे। सद्यस्थिती 12ही महिने चांदूरवासियांना 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून अत्यंत गैरसोय होत आहे। चांदूर शहराकरिता आरक्षण नाकारून या 5 गावांसाठी मालखेड धरणावरून पाणी आरक्षण दिले गेल्यास चांदूरवासियांना यापुढे महिन्यातून केवळ 2 दिवस पाणी मिळण्याची शक्यता आहे। परंतु राजकीय व प्रशासकीय हेतुपुरस्सरपणे चांदूरवासियांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून त्यांच्यावर अन्याय करून चांदूर शहराचे आरक्षण नाकारून या 5 गावांसाठी पाणी आरक्षणाचा घाट प्रशासनाने व शासनाने घातला असल्याचा आरोप यावेळी माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी व इतर शहर काँग्रेस कमिटी सदस्यांनी केलेला आहे। या धरणावरून सदर 5 गावाकरिता पाणी पुरवठा करण्यास चांदूर रेल्वे वासियांचा तीव्र विरोध आहे। त्यामुळे आमच्यावर अन्याय करण्यात येऊ नये, अन्यथा चांदूर रेल्वे वासियांना तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही व यामध्ये काही अनुचित घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, निवास सूर्यवंशी, हर्षल वाघ, देवानंद खुने, गोटू गायकवाड, सुमेध सूर्यवंशी, रुपेश पुडके, अनिल सौदागर, प्रफुल्ल कोकाटे, राजू लांजेरवार, अभि वानरे, संकेत जगताप, वंटी माकोडे, कैलास दांडेकर, रमेश किरुळकर, भीमा पवार, विलास मोडघरे आदी उपस्थित होते। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।